विद्यारविंद्र प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना सज्जन वनचंदना राहद्दिलिंगा नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्र श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भांजना भवे भकुंभ भंजना विशोद भवभरा श्री गुरु तुमचा अनुग्रह गणेशो जय दे आपला सवरसो तै सारस्वती प्रवेशो बालका हि अति जी दैविकी उदार वाचा जय उद्धेश दैना विकारांचा तय नवरस सुधाब्दीचा थावला भे जी आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुके आते अंगीकारी तो वाचस्पती शिखरी प्रबंध होडा हा दिठवा जयावरी धडके की हा पद्म करो माथा पारुके तो जीवची परितुके महेशेशी मजर दही सद्गुरो जेणे तारिला हा संसार पुरो मनोने विशेष अत्यादुरो विवेकावरी आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी वैसव पाऊले श्री गुरूंचे ज्यांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होयाधिकरण ते वंदने श्री चरण श्री गुरूंचे पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री डोंगरी जयापाशी होती तो कोळिया त्रिजगती एकविध झाला. अध्याय 18व्या अध्यायातील 1731 नंबरची ओळी. 31 नंबरची ओळी. आजचा दिवस जर बघायला जावं आपल्या सप्त्याचं एक वैशिष्ट्यच आहे महाराज. आपण नुसतं दूध देत नाही, दुधात साखर टाकतो. नुसती साखरच टाकत नाही, केशर टाकतो. केशर टाकत नाही तर बदाही टाकतो, काजू टाकतो, मनुका टाकतो. त्या असलेल्या दुधाला आणखीन चव वाढवण्याकरता जसं अनेक पदार्थ टाकून आपण त्याची चव वाढवतो, त्याला पौष्टिक बनवतो, त्याला शक्तिवर्धक बनवतो. तशा प्रकारे आपल्या सप्ताह सुरुवात होतानाच अशी झालेली आहे, करतानाच अशी केलेली आहे. हे मागं कितीतरी वेळा सांगतो तसं की आमचे चुलते होते सोलापुरामध्ये. वेद पारंगत जे लोक होती दात्यापैकी किंवा इतर कोणी, त्याच्यामध्ये एक आमचं पंडित घराणं होतं. त्यांच्या हस्ते हे मूर्त्या स्थापन म्हणत नाही पण बाकीचा सगळा उपचार त्यांच्याकडून झाला. हे राजाराम शास्त्री पंडित असं त्यांना म्हणायचं. धोंडेराज दाते सुद्धा पंचांगाच्या करायच्या वेळेला 6 महिने त्यांना बोलवत होते. ज्या ज्या वेळेला वेद कुठं वाचायचे असेल, म्हणायचे असेल, पाठ करायचे असेल किंवा वाचन करायचं असेल तर त्यांचा नंबर राहायचा. त्यांना 2 कॉलेजमध्ये फक्त संस्कृत शिकवण्याकरता पगार दिला जात होता. अशा प्रकारच्या माणसाच्या हातून त्या मूर्तीची स्थापना झाली. त्यांनी पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्त हे 2 अशा प्रकारचे मंत्र आहेत. हे मंत्र नव्हती देखा असे हे मंत्र नाहीत साधे, हे जिवंत करतात दगडाला. दगडामध्ये देवत्व घालण्याचं काम कोणाचं असेल तर या सुक्त अशा प्रकारचं आहे. स्त्री सुक्त म्हणलं की रुक्मिणी येते, पुरुष सुक्त म्हणलं की पांडुरंग येतो. आणि मला त्यांनी कानामध्ये सांगितलं होतं की ज्या मूर्त्या 100 वर्ष पूर्ण करतील त्यावेळा याचा महिमा अगाध अशा प्रकारचा होईल. हे सगुण होतील देव, मागेल तो वर देतील, मनोकामना पूर्ण करतील असं त्यांनी सांगितलं होतं. मूर्तीची स्थापना हरिभक्तपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या हस्ते झालेली आहे.
प्राणाची प्रतिष्ठा. उद्या बसवायचं आहे म्हणल्यानंतर आजच्या दिवशी येऊन त्याने स्वतः देवाच्या आणि देवीच्या हृदयाला हात लावून मंत्र उच्चारण केले आणि स्थापना पूर्ण झाली. सकाळी ते आम्ही बसवली. म्हणजे ह्या मंदिराच्या वैशिष्ट्याला कारण काय झालं तर पंचमहाभूत त्या दिवशी पृथ्वी तलावर होती. तो दिवस होता वैशाख शुद्ध द्वादशी. वैशाख शुद्ध द्वादशी ही तिथीवर सप्ताह आहे महाराज, तारखेवर नाही. तारीख मागं पुढं होत असेल पण तिथी मात्र मागं पुढं होते. ते बी होत नाही असं नाही. एखादी तिथीचा क्षय होतो, एखादी तिथी वाढ येते, पण क्वचित घडतं. ह्या मूर्त्या फल द्यायला 100 वर्ष. मी म्हणलं मी काय 100 वर्ष जगणार आहे. ते म्हणले तुला तर अनुभव आत्तापासूनच येईल. खरंच महाराज खोटं सांगत नाही की ज्या वेळा मूर्त्या बसवायच्या होत्या ह्या पंढरपुरात तयार झाल्या. आमचं संजय मंडवाले म्हणून एक मूर्तिकारामध्ये डॉक्टरेट प्राप्त करून घेतलेला मनुष्य होता. त्यानं बसवल्या, त्यानं घडवल्या. त्याने सांगितले पोद्दार असं घडवतो कारण इथला भाचा होता तो सोलापूरचा, त्याच्या आईचं माहेर होते. आमचं थावरे भाऊमुळं आमचा जास्त संबंध असल्या कारणानं त्यानं सुंदर मूर्त्या बनवल्या महाराज. मूर्त्या येतानापासूनच फल देऊ लागल्या. मूर्त्यांनी 15 दिवस अगोदर माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं, अरे आम्ही तयार होऊन बसलो, आम्ही तयार होऊन बसलो, कधी येतो. महाराज मानं खाली हात घालून उठवल्यासारखं उठून बसवत होतं. आणि त्या मूर्त्या आणल्या वैशाख शुद्ध एकादशीच्या दशमीला आणल्या आणि त्या मूर्त्या ठेवल्या मड्डी वस्तीच्या दत्त मंदिरमध्ये. आणि त्यावेळेला मला पोलीस धरून न्यायला आले. हे मंदिर कुणाच्या जागेत कोण कसं बांधलं, काय केलं, काय नाही म्हणून. आणि त्यावेळेला मी गेलो पोलीस स्टेशनला, जाऊन बसलो होतो. कोणतरी शिंदे म्हणून हवालदार होता, त्या हवालदारानं सांगितलं इथं बस कट्ट्यावर. ते असं बाकडं होतं, त्या बाकड्यावर बसलो. त्यात काय झालं, बुलेटचा आवाज आला. बुलेटचा आवाज आल्यावर मला लक्षात आलं की म्हणलं ह्या हिताच ड्युटी आहे दिसतंय. आणि त्याने आणून गाडी उभा केली आणि त्याने पायाला हात लावला. महाराज तिथं. मी म्हणलं काय बोलवलंय म्हणतात बाबा, मला हे माहीत नाही. म्हणलं मला बाहेर येत बसवलंय. त्यानं रागात मध्ये आज जाऊन ते साहेबाला जाऊन स्लोट मारला. आणि साहेब म्हणले ते बुक्कीवाल्याला कशाला आणलं म्हणले. ते म्हणले मी कुणाला आणलं नाही भाऊ. कोण आणलंय ते शिंदेला विचार म्हणले. ते शिंदेला विचारले. शिंदे थरथर कापत होता महाराज. शिंदे म्हणलं त्या नागा पाटील त्याचं नाव होतं. नागा पाटलांनी सांगितलं माझा महाराज आहे म्हणला. ते काय चेष्टा आहे काय तुझी, का बरं आणलं. नाही तक्रार आहे. कुठं आहे ते लिखी कागद खिशातून काढून आणला. FIR केलं का नाही. फाड म्हणला. ते मला मध्ये बोलवलं आणि त्यावेळेला सांगितलं बोला म्हणले काय बोलायचं आहे. म्हणलं काय बोलायचं, मला बोलवलंय, तुम्ही काय बोलताय बोला म्हणलं. त्याने म्हणजे आम्ही काय बोलत नाही. तुमची स्थापना कधी आहे म्हणलं द्वादशीला एक स्क्वॉड येईल म्हणले. 2 जिपा येतील. 2 जिपामध्ये येणारे सगळे लेडीज सहित पोलीस राहतील. मंदिराच्या तुमच्या कोपऱ्यावरून जी निघालेली मिरवणूक आहे तुमच्या मंदिरात येऊन स्थापना होत नाही तोपर्यंत पोलीस हलणार नाही. हे वैभव आहे महाराज त्याचं. पांडुरंगाच्या मूर्त्या उचलायला गेले, उचलना. त्यावेळेला मला सांगितलं की तुम्ही पांडुरंगाची मूर्ती उचलते. मी उचलली
आणि खांद्यावर घेऊन आलो महाराज. त्यावेळेला बैलगाड्या होत्या, बैलगाडीमध्ये ठेवून त्याची मिरवणूक निघाली. एक जंगी मिरवणूक होती महाराज. टाळ मृदंग बी वाजवतात, हालग्या बी वाजत होत्या. हा शेळगीचा कार्यक्रम आहे. खूप लोकांनी साथ दिली महाराज. इथं येऊन मूर्त्या येऊन उभारल्या नाही त्या आणि नाचत गाचत होते. तेवढ्यात एक तार आली. माझ्याकडे आहे ती तार. ते तार आली डोंबिवलीवर येऊन. त्या डोंबिवलीवरून आलेली तारीमध्ये काय लिहिलं होतं की योग्य वेळी योग्य ठिकाणी मी ठिकाणी ज्या ठिकाणी खुंटी मारलेली आहे त्या ठिकाणी तू मूर्त्या स्थापन कर. दोन खुट्ट्या मारल्या होत्या महाराज. त्या दोन गिलाव्याच्या वर दोन खुट्ट्या मारल्या होत्या. ज्या ठिकाणी पहिली खुटी होती त्या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती स्थापन केली. ज्या ठिकाणी दुसरी खुटी होती त्या ठिकाणी आईसाहेबाची केली. आम्ही सुद्धा आश्चर्यचकित झालो. खुट्या कोण मारल्या? याला दार होतं पण कडी होती. हे बांधून तयार होतं. 7 पायऱ्या होत्या पण याला कुलूप नव्हतं महाराज. दार पुढं करून कडी घालून आम्ही जात होतो. किती वर्ष? 5 वर्ष. लाईट नव्हती, पाणी नव्हतं, चिखल होत होता, लोक नव्हती, सगळं झाड झोप होते. इंग्रजी बाबळ इकडं सगळी वाढलेली राहणार. अशा वेळेला या मंदिराची स्थापना आहे. आणि त्यावेळेला पंचमहाभूत पृथ्वी तलावर होती. हे एक याचं वैशिष्ट्य आहे. आणि आजही रोज बघायचं असेल तर सप्ताह चालू झाल्याच्या 8 दिवस अगोदरपासून सूर्याची किरणं बरोबर 6:45 ते 7 दोन्ही देवाच्या मूर्त्यावरती असतात. ज्यांनी ज्यांनी बघितलं ते तर सांगतीलच, पण जे बघितले नाही तेही बघतील, सांगतील. आज ताईंनी बघितले काकडा करताना. तर लक्षात ठेवा, हे काय कोणी केलेलं नाही. हे असं केल्यावर हे प्रकाश पडला असता असं कोणी डोकं चालवलं नाही. कोणी इंजिनियरनं असं सांगितलं नाही. पण पांडुरंगाची जी इच्छा आहे, 1 महिनाभर पडतंय म्हणून आम्ही विचार करत होतो. आम्हाला काय वाटलं, स्लॅब नव्हता त्यावेळेला पडत होतं. स्लॅब टाकल्यानंतर पडणार नाही असं वाटलं. 2 महिने पडू लागले. ज्याला त्याचा अनुभव घ्यायचा असेल ते आणि सकाळी बरोबर 6:30 ते 7 अर्ध्या तासाच्या आत तिथं येऊन उभा राहावं. काही जणांनी फोटो काढून घेतलेत महाराज. हे वैशिष्ट्य नैसर्गिक आहे बरं का. निसर्ग सुद्धा देवासाठी कसा साथ देतो त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. असली उदाहरणं आपल्याकडे मिळत नाहीत. आज महालक्ष्मी कोल्हापूरला 3 दिवसच पडतो महाराज, पण आमच्याकडं 2 महिने पडतो. अगोदर एका मूर्तीवरती पूर्ण पडतो, सरकत दुसऱ्या मूर्तीवरती जातो. आणि आता सप्ताह चालू असताना दोन्ही मूर्त्यावरती एकच प्रकाश असतो. ज्याला अनुभव घ्यायचा असेल त्यांनी 6:45च्या आत यावं. असं वैशिष्ट्य आहे. हे कोणाच्या जीवावर आहे महाराज? त्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीचा आपल्याला संदर्भ घ्यावा लागतो. आम्ही ग्रंथ नोंदवले, तुम्हाला माहीत नसेल, परंतु जे काही लोक आमच्याबरोबर होती, हे मंदिर बांधत असताना कसं बांधावं आणि ह्याच्याकरता निधी नाही मिळाला तर पैसे कसे उपलब्ध करावे याच्यासाठी महाराज भागवताची 4 पारायणं केलेली आहे. ते भागवताचं पारायण करून ठरविलं की ह्याच्याकरता वर्गणी गोळा करायची का. आज वर्गणी गोळा केल्याचं एक उदाहरण जर आपण रोज आता चालूच जर बघितलं, ज्याला मुलगा होत नाही त्यानं काय द्यावं? तुम्हाला सगळंच द्यायला तयार आहे, काय पाहिजे तुला? पण कोणीही मूल देऊ शकत नाही, लक्षात ठेवा.
तुम्ही म्हणलं आम्हाला संपत्ती देत, त्यानंच भिकारी आहे, तुम्हाला काय द्यावं महाराज. म्हणून काल एक उदाहरण सांगताना सांगितले की भिक्षा मागून खात असेल तर अखिल कोटी ब्रह्मांड नायक त्याच्या दारात येऊन उभारते. लक्षात, ठाकलो शे द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही घाला, काही भातुके पाठवा, खाऊ पाठवा. महाराज तुमच्या दारात उभा राहिलो. माझं ह्या अभंगावरती पहिलं कीर्तन घेतलं आहे. लक्षात ठेवा, मी कीर्तन करत नव्हतो महाराज, मी प्रवचन करत नव्हतो. मला आता तो महात्मा नाही आहे, पण शंकर महाराज कुंभार वडजीकर म्हणायचे त्यांना. त्यांचं तांदळवाडीलाही घर होतं आणि वडजीलाही घर होतं. आणि असं कितीतरी वेळेला त्यांनी यावं माझ्याकडं, मला म्हणावं शिवाजी उठ रे, गात्यावरती प्रवचनं करायचे आहेत. सोलापुरी बरेचसे लोक गात्यावर प्रवचन करत नव्हते महाराज. आणि ज्या वेळेला 13 महिन्याचा सप्ताह नगरेश्वर मंदिरात उभा केला, त्यावेळेला सप्त्यामध्ये 108 वेळा प्रवचन मी केलं. माझ्याकडे सर्टिफिकेट आहे. हावरे भाऊ म्हणले कोण नाही आलं, आणि पावसाळा महाराज, पावसाळ्यात वरनं धोधारी पाऊस, कोणी आले हो. आणि ते तुळजापूर असला असल्या कारणानं आमचा सोनार समाज, सराफ बाजार सगळा तिकडच्याच भागात, त्यामुळे सगळी जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी आमचे येणार. आणि ते ज्यावेळेला मी प्रवचन करू लागलो त्यावेळेला लोक गर्दी करू लागली. आणि पुढं ज्ञानोबा लोंढे बिचारे गेले, पण त्यांनी सांगितलं की आज कीर्तन तू कर. माझ्या बगलत हात घालून उचललं महाराज, माझे चड्डीचे बटणं काढले. मी म्हणलं काका मला धोतर नेसता येत आहे, कारण मी 16 नेसायची सवय असल्यामुळे धोतर नेसतो. धोतर आपलं दिले, रुमाल त्यांचा दिला, उपरनं दिलं आणि मला कीर्तनाला उभा केलं. मला डोळ्याला अशी धार लागत होती महाराज, बोलता येत नव्हतं, काय बोलावं शब्द सुचत नव्हते. त्यावेळेला आम्ही ग्रंथ बघत होतो. ग्रंथ बघितल्याशिवाय करता येत नाही म्हणल्यानंतर मग ग्रंथ त्या ठिकाणी सुरू झाले. भागवताची पारायण केली, भागवत वाचलं, ज्ञानेश्वरी वाचली, महाराज गीता वाचली, गाथे वाचू लागलो, एकनाथ महाराजांचं रामायण वाचलं, आणि असे ग्रंथ या ठिकाणी लावले. त्याच्या अगोदर त्या टोरकेच्या घरी 4 वर्ष मी भागवत सांगितलं, 3 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितलं, वर्ष रोज कार्यक्रम. कारण या ठिकाणी सगळं उघडं होतं महाराज. पावसाळ्यामध्ये इथं अडचण पडत होती, आणि जास्तीत जास्त भक्ती करण्याचा महिना जास्त मानला तर तो श्रावण आहे. श्रावण महिन्यामध्ये आपोआप इच्छा होती की काहीतरी ऐकायला जावं, काहीतरी म्हणावं, देवाच्या पाया पडावं. इतर महिन्यामध्ये काय काय करे नाही ते, पण त्या महिन्यात जरा जास्त असतं. तसं ते सुरू झालं. मग सगळ्याच लोकांची इच्छा झाली इथं करा. इथं पांडव प्रताप झाला, भक्ती विजय झाला, हरिविजय झाला, अशी गर्दी होत होती महाराज. मला माझं सांगायचं नाही, मी काय करत होतो हे म्हणण्यापेक्षा ते करून घेणारा कोण होता हे लक्षात ठेवा. 12 वर्षाच्या अगोदर शब्द दिला होता महाराज. कोण? बाबा महाराजांनी. त्या सुरेखाताईच्या घरी मुक्कामाला राहायचे. आम्ही जाऊन दर्शन घेतलं की सांगायचं महाराज येतो रे तुझ्याकडे येतो. 12 वर्ष शब्द दिलता महाराज. 12 वर्ष निघून गेले होते. बाबा महाराजांच्या पाया पडल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं याव म्हणतो आज म्हणले. त्यावेळेला ते मनोहर सपाटेने विचारलं, म्हणले कुठं जाता महाराज? म्हणले शेळगीला. रस्ता खराब आहे म्हणले, तुमच्या पायाचा अगोदरच हे आहे आणि तुम्ही जाता काय म्हणले.
मग मी जरा बाहेर बसल्याबरोबर त्यांचं काय मध्ये आत ठरलं कुणाला माहीत आहे. महाराजांनी सांगितले एवढ्या वेळ जाऊ दे म्हणले, पुढच्या वेळेला आल्या वेळ. पुढं 2 वर्षांना आले आणि मग त्यावेळेला मात्र शब्द दिल्याला खरा केला. हे महाराज या ठिकाणी आले. आल्यानंतर महाराज कितीतरी लोकांनी माळा घातल्या. साधा आल्याबरोबर 1000 लोक तर इथं गोळा झालं. मग महाराजांनी सांगितलं तुला काय पाहिजे, कोणती तारीख घ्यायचं ते घे आणि 3 दिवस कार्यक्रम कर. या ठिकाणी कार्यक्रम केला महाराज. कार्यक्रम करायच्या वेळेला खूप जणांनी पैसा द्यायचं नकार दिला होता, नकार. त्यावेळेला मी 25,000 रुपयाची बाकी काढली आणि ती बाकी काढत असताना माझ्यावर आरोप आला. म्हणजे कशाला पैसे घ्यायला लागले, सगळे लग्न झालंय, सगळं लेकरावाचं सगळं झालंय, कसं काय असं करायला लागलं. मग मी सांगितले बाबा महाराजांचा कार्यक्रम ते जाऊ दे म्हणले, सगळं कार्यक्रमाचा खर्च करू म्हणले, एक पैसा घेऊ नको. आणि त्यावेळेला महाराज केदार उंबर्जे नगरसेवक आणि त्यांनी सगळा खर्च केला महाराज. पत्रिका वाटण्यापासून, बॅनर लावल्यापासून, ॲडव्हर्टायझिंग करून सगळा मंडप टाकेपर्यंत सगळी व्यवस्था त्यानं केली. आणि 2006ला महाराजांचा या ठिकाणी फार मोठा 3 दिवसीय सप्ताह झाला. मी कशाकरता सांगायला तुम्हाला लक्षात आलं का? श्री गुरुचेनी नावे माती. माझं तर काय माती आहे महाराज, पण श्री गुरुच्या नावानं आहे. यावर्षी त्या पत्रिकेवरच छापलेलं आहे. ज्याच्या ज्याच्या हातात पत्रिका असेल त्यांनी बघा, त्याच्यावर ओवीच घातलेली आहे महाराज. म्हणून लक्ष ठेवा, आपण कुणाचं काय कसं किती करतो याला महत्त्व आहे. नुसतं माळ घातली की पूर्ण होत नसतं, नुसतं देणगी दिली की पूर्ण होत नसतं, नुसतं येऊन बसलं की पूर्ण होत नसतं. त्याला तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण अंगाने व्हावं लागतं महाराज. इथं सप्ताह करत असताना महाराज लोक झाडावर चढा लागले, पैसे मागायला लागले, 500चा 1000, 2000. त्यावेळेला मला एका महात्म्याने सांगितले एवढा अभ्यास आहे तुझा, म्हणले कशा करता, हे करतो दुसऱ्याला पैसे देतो, उभार. मग महाराज कीर्तनं चालू केली. आजही करतो, पण कोणाकोणी एक दमडा घेत नाही, लक्षात ठेवा. 100-100, 200-200 किलोमीटर जातो, पण कोणाकडून 1 रुपया घेत नाही. तुम्हाला गाडीचं भाडं सुद्धा मी स्वतः भरतो. हे काय नवीन नाही. ज्या ज्या ठिकाणी केलं ते लोक आश्चर्य करतात. काही गावाला तर वर्षातून 2-2दा 3-3दा जातो, पण घेत नाही. आम्हाला न घेण्याची सवय आहे. ते रामकृष्ण भावामुळे सोलापूरचेच आहेत, पण कोणाला जास्त परिचय नाही. जनता बँकेमध्ये मॅनेजर म्हणून बार्शीला गेले, बार्शीच्या जनता बँकेमध्ये. तिथून यायचे, पण येताना एसटीनं यायचं आणि एसटीनं जायचं, पण भाडं घ्यायचं नाही. हे त्यांचं तत्व होतं. या सप्त्याला सांभाळण्याकरता महाराज लोकांनी सुद्धा परिश्रम घेतले. त्याचा उद्देश काय माहिती आहे? खूप खूप कष्ट घ्यावं लागतं. तेव्हा एखादं वास्तू म्हणा, एखादं स्थळ म्हणा, एखादं स्थान म्हणा उभं राहतं. आणि असं उभं राहत असल्या कारणानं आपलं हे ठिकाण अशा प्रकारे तयार झालेलं आहे. मला हरिभक्तीप्रमाण परायण लक्ष्मण महाराज चव्हाण त्यांनी सांगितले अण्णा तुमचं एक प्रवचन राहत होता. त्यांच्या हट्टासाठी 1-2 वर्ष माझं नाव सुद्धा घालून माझं प्रवचन ठेवलं. म्हणलं नका, मी करत नाही. आपल्याच घरामध्ये आपण खाल्लं काय आणि उपाशी आहे, कोणता विचारलं येणार आहे. आणि त्यांची इच्छा झाली होती, ते बहुतेक आज पूर्ण झाली, पण त्यांनी आले नाहीत. आज मनोज खलाटेचा आहे वडजी, पण काय अडचण झाली, कसं झालं कुणाला माहीत आहे. की त्यांचा फोन आला, त्यांनी सांगितले की कान्होबा देवकरांचं कीर्तन आहे,
आणि नानांनी यायला सांगितलं, जा बाबा. त्यांनी मला भागवा महाराज. भागवतो म्हणलं, काय भागवाला. आणि ते अविनाश करेल म्हणत ते इकडून आलं आणि इकडं गेलं. त्याला वाटलं मला सांगतात का की आता माझं झालंय एक दिवस. तसं मी घाबरत नाही कशाला. जे परमार्थातलं भय असतं तेच माझं संपलेलं आहे. आणि परमार्थामध्ये अभयाची गरज आहे ते प्राप्त झालेलं आहे महाराज. भीती शब्द माझ्या अंतकरणाला शिवत नाही. हे कोणाच्या जीवावरती सगळं चाललंय? श्री गुरुचेनी नावे. सगळं सामर्थ्य उभा राहतं ते कोणाच्या जीवावर असतं? आई बापाच्या जीवावरती मुलगा मोठा होतो, नोकरी लागते, खूप पैसा कमवतो, नाही तसले बंगले बांधतो. पण खरं बघायला गेलं तर आई बापाचं सामर्थ्य असतं ते. तसं शिष्याचं सामर्थ्य कशात आहे महाराज? गुरुच्या सामर्थ्यावरती आहे. असं गुरुचं सामर्थ्य. बरोबर लक्ष्मण तात्याने बी घेतलेला जी ओवी होती ते बी गुरुवरच होती महाराज. या ठिकाणी शब्द वापरताना श्री गुरु वापरला. ज्ञानेश्वर महाराजांना गुरुवरती बोलायचं असेल, आगळ पगळ बोलतात महाराज. शब्द सामर्थ्य कमी करत नाहीत, वाढवतात. ज्याच्याकडे शब्दाचं सामर्थ्य असतं तो नवीन नवीन शब्द तयार करतो. लक्षात ठेवा, एका शब्दातून दुसऱ्या शब्दाला जन्म देतो. तो शब्द ऐकलेला जरी असला तर आता सांगितलेल्या शब्दाचा अर्थ कानाला लागला की त्याचा अर्थ वेगळा होतो. शब्द बोलाची वाटप आहे. आपल्या मुखातून निघणारा शब्द आहे ते अर्थ येऊन वाट पाहतो, याच्यावरती मी बसणार आहे. तसं श्री गुरुचेनी नावी माती, डोंगरी जयापासी होती, तो कोळिया त्रिजगती एकविध झाला. याच्यामध्ये एक मोठी कथा भरलेली आहे. एक कथा आहे. कथा कोणाची असेल तर एकलव्याची. कोळी कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. आधी रामायण झालं, नंतर राम जन्माला आला महाराज. ते कोळी म्हणजे वाल्मिक कोळी. म्हणून आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये जातीपातीला महत्व नाही आहे. याती कुळ माझे गेले हरपुणे, श्रीरंगा वाचुनी आणून येणे. फक्त माझा श्रीरंग आहे, बाकी कोणी नाही. जात नाही, पात नाही, वय नाही, लिंगभेद नाही, लहान नाही, मोठा नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही, सकळ अशी येते आहे अधिकार. कलियोगी उद्धार हरीच्या नामे. जो जो हरिपाठामध्ये आला, हरिपाठी स्थिरावला, तोच धन्य. दुसऱ्याला धन्यता दिली नाही महाराज. पण ह्या ओवीमध्ये ह्याच्या अगोदर आचार्य उपासनेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरुचं सामर्थ्य वर्णन करण्याकरता 250 ओव्या खर्च केलेले आहेत. आगळ पगळ बोललेत महाराज. कशी सेवा करीन, जिवंत असेपर्यंत करीन, पण मेल्यावरही करीन. म्हणजे महाराज मेल्यावर कसं कराल? तर मला जाळल्यानंतर ती राख आहे, त्या राखेवरती येऊन श्री गुरु पाऊल ठेवतील. अनेक पद्धतीने सांगितले, ज्या ठिकाणी श्री गुरु बसतील ती जागा मी होईन.
सेज मी काढीन. तिथं जर माझे श्री गुरु झोपले असतील तर उठल्यानंतर मी ते अंथरूण नीट सरळ करीन. अनेक प्रकारच्या सेवा ज्या शिष्यानं कराव्या लागतात त्या सर्व मी करीन. मग ज्ञानेश्वर महाराज जर आपल्या गुरुची सेवा करायला तयार आहेत तर आपण आपल्या गुरुची सेवा न करण्याकरता काय आपल्याकडे सांगा बरं. म्हणून गुरुचं सामर्थ्य वर्णन करण्याकरता आपल्याला येत नाही महाराज. आपण जे काय करतो ह्याच्यामध्ये आपलं कर्तृत्व काय नाही आहे, आपलं ज्ञातृत्व काय नाही आहे. आम्हाला ज्ञान मिळाले त्यांच्याकडूनच, आणि काम करण्यासाठी हाताला जे प्रोत्साहन दिले त्यांनीच दिले. आता कोणाला जरी माहीत नव्हतं दादाला माहीत आहे. महाराजांनी मला जेव्हा आमच्या घरचे वारले त्यावेळेला महाराजांनी सांगितले आता काय करतो इथं, काय देणं घेणं आहे का, पैसे देऊन टाक मी देतो, जा दुधीवरला म्हणजे राजा ज्या ठिकाणी 9 कोटीचं मंदिर बांधलेलं आहे जा म्हणले तिथं राहा जा. तिथं नका म्हणलं, नेरूळला बोलवलं महाराज, सगळं बांधकाम तूच कर, तिथंच राहा, काय तुला कमी पडणार नाही, चिंता करू नको. मी काय गेलो नाही. का गेलो नाही म्हणलं तर त्याचं कारण असं उघड सांगू शकत नाही. कारण काय असं माहिती आहे, घर असणाऱ्याला अनेक अडचणी असतात, त्यापैकी एक मी आहे. पारमार्थ करत जरी असलं तर संसारी आहे मी, म्हणून मला हे तर सोडता आलं नाही. महाराजांचा शब्द मी टाळला. एवढ्या जवळ गेलो होतो की महाराजांनी पहाटे 4 वाजता पहाटे फोन करावा. लँडलाईन होता घरामध्ये, खणाना आवाज आला की उचलावा. कधी मी उचलावा, कधी आमच्या बायकोनी उचलावा आणि बोलावं. कोण बोलायला, महाराज बोलतो म्हणजे. थंडगार पडायचं महाराज, अंगाची सगळी ताकद संपायची. ह्या वेळेला महाराजांनी फोन करावं आणि तेच सांगायचे. ते चिन्मयच्या मंडळीला दवाखान्यात नेलं रे म्हणजे. असं काय होईल की, मुलगा का मुलगी, म्हणलं मुलाची गरज आहे आपल्याला. पुढचा संप्रदाय सांभाळण्यासाठी गादी सांभाळावी म्हणून मुलगा पाहिजे. परत एक अर्ध्या तासानं फोन यावं, नाही रे मुलगी झाली म्हणजे. कोण कोणाला बोलतंय महाराज. आपला बाप आपल्याला सांगत नाही, आपलं पोरगा आपल्याला सांगत नाही, पण श्री गुरुनी मला तसा प्रकारे सांगावं, बोलावं, घरातल्या अडचणी बोलाव्या. एक वेळेला तर असं बसल्यानंतर काय झालं कुणाला माहित आहे, मला फोन आला. मला म्हणले पोद्दार किती भाग्यवान आहे. आणि काय झालं ताई, अरे आम्ही जेवायला डायनिंग टेबलवर बसलो म्हणले, महाराज समोर आहेत आणि तुझं नाव काढलं म्हणले. अरे बापरे, का हो, काय असं काय चुकलं का माझ्याकडून? म्हणलं नाही चुकलं नाही, तू असायला पाहिजे असं त्यांची इच्छा होती. म्हणजे कुठेही असावं, महाराजांनी एकेरी बोलवून घ्यावं, बस म्हणावं, सांगावं, बोलावं. एवढ्या जवळीक श्री गुरुची सेवा घडली महाराज, ते पुन्हा काय घडू शकत नाही. पण आजही आम्ही त्यांची सेवा करतो. हे जेही सामर्थ्य दिसतं हे सगळं महाराजांचंच आहे महाराज. म्हणून मी पत्रिकेवरती टाकलेलं आहे, वारकरी ऐश्वरी अवतार परमपूज्य बाबा महाराज सातारकर. खूप मोठं ऐश्वर्य होतं महाराज. संपत्तीचं तर होतच होतं, पण ज्ञानाचं भांडार होतं महाराज.
सूर म्हणा, आवाज म्हणा. आमच्या थावरे भाऊनी तर त्यांना काय सांगितलं होतं, पदवीच देऊन टाकली होती. कितीतरी पदव्या दिल्या महाराज, भयानक पदव्या दिल्या. तसं मी एक सांगितलं की वारकरी ऐश्वर्य अवतार गातात, पण काय गातात, वारकरी संप्रदाय पद्धतीनं गातात. हा हूं जरी असलं तर तिथल्या इथं असतं. अहो महाराज, समईला अत्तर झालेला अत्तर आम्हाला लावायला मिळत नाही. समईमध्ये अत्तर ओतायचं आणि पेटवायचं, आणि त्याच्या त्या सुगंधामध्ये गायब होते महाराज. असं ऐश्वर्य कोणाला मिळालं नाही. तेही चुलत्यानं पैसे खर्च करावा. आप्पा महाराजांनी त्यांची परवा आपला हे झाला, पुण्यतिथी झाली. तसं आज महाराज नारद जयंती आहे आणि कुर्म जयंती आहे. कुर्म जो दशावतारापैकी एक अवतार आहे, त्या अवताराचं सुद्धा आज प्रयोजन आहे. मी म्हणलं ना, रोज काय ना काय नवीन आहे, रोज काय तर नवीन आहे, रोज काय तर नवीन आहे. आमच्या 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये इतका महान अशा प्रकारचे सगळे जयंत्या होतात. पहिली भगवंत जयंती, जो बार्शीला भगवंत आहे, त्या भागवत जयंती दिवशी महाराज आमचा सप्ताह द्वादशीला सुरुवात होतो. कालच नरसिंह जयंती झाली. हे नरसिंह हे सुद्धा दशावतारापैकी. आज कुर्म जयंती, आणि ही कुर्म जयंती सुद्धा दशावतारापैकी. नारद जयंती म्हणावं तर या ठिकाणाहून ही गादी सुरुवात झाली. त्या गादीचे आद्य प्रवर्तक कोण असतील तर ते नारद आहेत. ही गादी आपली नाही महाराज, ही गादी नारदाची आहे. या नारदाच्या गादीवरती स्वच्छ मनानं, शुद्ध मनानं जो बसला, त्याला शब्द मागवावे लागत नाही, आपोआप आपल्या मुखातून ते प्रगट होतात. आणि प्रगट होण्याकरता त्याला विचार करावा लागत नाही, अविचार मात्र बाहेर पडत नाही. आपण म्हणतो नाही विचार करून बोल, काय विचार करून बोलायचा आहे? परमार्थामध्ये विचार न करण्याकरता गरज आहे, आणि ते न विचार करता बोललेलं असलं तर ते विचार केल्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. कारण नामस्मरण जो करतो त्या नामस्मरणामध्ये एक वैशिष्ट्य असतं, नंतर पुन्हा त्या जागेचं वैशिष्ट्य असतं. तुम्हाला काय अनुभव नसतील, पण आम्ही एक अनुभव सांगतो. खाली होतो जमिनीवर, हे कट्टा बिट्टा काय नव्हता, काही नव्हतं, फक्त ते मंदिर होतं. 7 पायऱ्या होत्या, आणि तिथं बसून आम्ही भजन करायचं. त्यावेळेला विनेकरी आमचे बाबुराव दादा सुरवशी होते. विणा घेऊन त्या ठिकाणी बसायचे. भजन चांगलं रंगात आलं होतं. अंदाजा 1:30-2 रात्रीचे वाजले होते. एक मोठा साप, की मी माझ्या हातानं वर्णन करू शकत नाही एवढा मोठा, 2 वाव लांब असलेला, सर 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 करत निघाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कुठेही लाईटीचा प्रकाश नव्हता, पण आमच्याकडे टेंबे होते, टेंबे लावलेले. ते मंगळवार बाजारात टेंबे लावून विकत होते ना सामान, तशा प्रकारचे 2 टेंबे होते. एक आतल्या बाजूला होता, एक बाहेरच्या बाजूला होता. पायरीवर 2 2 ठेवलेले होते. एवढ्या उजेडामध्ये चमकत होतं महाराज. बिस्किट कलर असलेला कलर, आणि ते लांब लचक भार 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 जनावर निघाल्यासारखा आवाज करत होतं महाराज. अचानक लक्ष गेलं आमचं. दादा म्हणलं सर्प आहे, जाऊ दे त्याला, कुठं जायचं. तसाच मागे इकडे गेला महाराज. आमच्याच मंदिराचे उरलेले दगड त्या कोपऱ्याला टाकले होते, त्या दगडामध्ये शिरला, पण भजन बंद पडलं नाही महाराज. हा अनुभव आहे, पण याचा प्रत्यक्ष
दर्शीही मी आहे आणि ते भोगलेलंही आम्ही आहे. असे अनंत काय काय होऊन गेलेले आहेत महाराज. 33-34 वर्षामध्ये तुम्हाला काय घडलं नसेल अशा घटना घडून गेल्या, पण भजन बंद झालं नाही. या भजनाचं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. जशी जशी संकट आली तसं तसं भजन वाढत गेलं. अनेक संकट आली पण सप्ताह मात्र बंद पडला नाही. संकट येतात जातात. पहिल्याच दिवशी नाश्ता होता डोंगरेचा, आणि त्या डोंगरेच्या नाश्त्या दिवशीच महाराज 3 काय दिवस अगोदर त्याची आईच वारली. आता हे आपल्यावर आलेलं संकटच की त्या बिचारीची आई म्हणजे आपली आईसारखी. निरोप आला मला की महाराज नाश्ता कॅन्सल. तेवढ्यात कोले मामाचा खालचा नाश्ता उचलला आणि त्या दिवशी करून टाकला. आता 3 ठिकाणी बदल केलाय. रोज काय ते मनोज सगरची चुलती वारली म्हणून आम्ही काय केलं, दिवस बदलून घेतला. आज उटी होती ती महामुनीला दिली आणि महामुनीची उटी होती ती मनोज सगरला दिली. असे अनंत काय काय अडचणी येतात. अशा अडचणी दूर सारून, जरा कमी करा, अशा अडचणी दूर सारून देवानं आपल्याकडून सप्ताह करून घ्यायला लागलाय. हे आपण करत नसतो महाराज. माझं तर आज 32 वर्षामध्ये कधी त्या पत्रिकेवरती नाव नाही. माझा नावाचा संबंध सुद्धा येत नाही. पण सोलापुरामध्ये कुठेही म्हणले शेळगीला सप्ताह आहे तर ते पोद्दारच्या नावाशिवाय होत नाही म्हणले. मी अगोदर खूप सोलापूर फिरलो महाराज. तुम्ही सोलापुराची माहिती नसेल पण मला कानाकोपऱ्याची माहिती आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रवचनं कीर्तनं भजनं झाली, पुण्यतिथ्या झाल्या. आवाज बंद झाला मला, हे बंद झालं. प्रवचनं कीर्तनं ज्या ज्या ठिकाणी आहे ती त्या त्या ठिकाणी पोद्दार पहिल्या ओळीला राहत होता. पंक्तीला पहिल्या नाही पण ऐकायला पहिल्या पंक्तीला राहत होता. आणि मला आठवतंय की आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण गोपाळ महाराज नांदेडकर चालू आहे. त्या नांदेडकर महाराजांनी सांगावं म्हणे, मी आज 40 वर्ष झालं सोलापूरला येतो, कोण सुद्धा तयार नाही रे म्हणले. कोणच तयार नाही. असं तयार व्हायला पाहिजे की नाही. मी येतो कशासाठी, पुढं कोणतं नवीन नवीन तयार होतील, माझ्यापासून अनेक कीर्तनकार प्रवचनकार घडतील, निष्ठावान भक्त होतील असं वाटतं म्हणले, पण कोणच नाही होत. त्यावेळेला महाराज एक अशी अडचण झाली आणि त्या अडचणीतून सप्ताह बंद झाला महाराजांसाठी. तोच लगेच दुसऱ्या दिवशी सप्ताह इकडे उभा केला कुचननगरला. आणि ते नामदेव महाराजांची समाधी सोहळा आणि सावताबाबाचा समाधी सोहळा एक दिवसाच्या अंतराने येत असल्या कारणाने त्या ठिकाणी सप्ताह उभा राहिला. आणि त्या सप्त्यामध्ये महाराजांच्या 7 दिवस सेवा राहायच्या. प्रवचन कीर्तन सगळं महाराजांचं, सगळा सप्ताह नांदेडकर महाराज. आणि त्या ठिकाणी आम्ही ऐकायला जायचं. 2-2 कीर्तनं राहायची महाराज. तुम्हाला काय आश्चर्य करतो, 2-2 महाराज 3-3 कीर्तनं करायचे. तुम्हाला खोटं सांगत नाही मी. काही वेळा तरी माझ्या सायकलीवर मागच्या सीटावर बसून मी नांदेडकर महाराजांना ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी कीर्तनाला घेऊन गेलो. महाराज म्हणले बोळा बोळा लवकर आणणारे म्हणले. खूप बोळं माहीत होती महाराज. असा परमार्थ मी सोलापुरी केला. पण देवाने सांगितले इतकं कशाला फिरतो, तुझ्याकडेच येतो म्हणे. म्हणून गा पांडवा करुणी मूर्तीचा मेळावा. मूर्तीचा मेळावा केला महाराज. हा आमच्या गावाला धावत आला. असा हा जो पांडुरंग आहे त्याचा हा जन्म उत्सव आहे महाराज. एका उत्सवामध्ये कितीतरी जयंती आलेली आहे त्या.
आज कुर्म जयंती नारद जयंती दोन्ही एकाच स्थितीला आहे महाराज. देवाचा वाढदिवस आणि ह्या दोघांचे वाढदिवस. म्हणून आपल्या ह्या सप्त्याला महत्त्व आहे. फक्त ज्यांना कळालं ते टिकले, ज्याला कळालं नाही ते बाहेर पडले. पण असं वैशिष्ट्य आहे की ज्या ठिकाणी माणसाचं मन रमलं त्या ठिकाणी माणूस काय करतो, टिकतो. त्याचं दैव म्हणा, त्याचं कर्म म्हणा, त्याचं प्रारब्ध म्हणा टिकवण्याकरता कारणीभूत होतं. आणि ते टिकवायचं असेल तर अगोदर काय केलं पाहिजे, आपल्या सद्गुरूची सेवा केली पाहिजे. मुख्य ह्या परमार्थाचा जर दारवंटा काय असेल, सेवा हा दारवंटा. उमरेच्या आत जायचं असेल तर सेवा केल्याशिवाय जाता येत नाही महाराज. म्हणून सेवा करावी, पडेल ती करावी. कोणी करावी, सर्वांनी करावी. सगळं करू शकतात लोक, पण झाडाला येऊ शकत नाहीत, सतरंजा टाकायला येऊ शकत नाहीत, सतरंजा काढायला येऊ शकत नाहीत. काल त्या महाराजांनी रात्री किती 17 सतरंजा टाकल्या जावयाला महाराज. तुम्ही एकदा टाका वारकऱ्याला. वारकऱ्याची सेवा घडणं अशक्य आहे. ते जर प्रारब्ध चांगला असेल तर तुमच्याकडून सेवा घेतली जाते आणि केली जाते. तुम्ही सेवा करायला तयार आहे, घ्यायला कोण तयार आहे? घ्यायला कोणी तयार होत नाही. मला घ्यायला तयार आहे पण तुम्ही करायला तयार नाही. अशी सेवा ज्याची गुरुची झालेली आहे त्या ठिकाणी महाराजांनी शब्द वापरला आणि यावर्षी पत्रिकेवरच छापला. श्री गुरुचेनी नावे माती, डोंगरी जयापाशी होती, तो कोळिया त्रिजगती एकविध झाला. तो कोळी एकलव्य, तो एकलव्य असलेला जो होता तो पांडवकालीन आहे. तसा सगळ्या ग्रंथामध्ये एकच लव्य एकच आहे. ज्यावेळेला त्या ठिकाणी तो द्रोणाचार्याकडे गेला, द्रोणाचार्य त्या ठिकाणी 5 पांडव आणि 100 कौरव 105 जणाला शिकवत होते. यानं गेला, म्हणला महाराज मलाही शिकवा. त्यांनी सांगितले मी हा धर्म मोडू शकत नाही. मी शब्द दिलेला आहे की अर्जुनाला जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर करीन, सर्वश्रेष्ठ धनुर्धर. आणि मला राजाश्रय असल्यामुळं मी राजाच्याच मुलाला शिकवतो, दुसऱ्याला शिकवू शकत नाही. त्यानं तर सांगितला मला तर तुमच्याकडून शिकायची इच्छा आहे, आता तुम्ही शिकवत नाही म्हणलं तर मी काय करू. महाराज जिद्द असती आणि ती जिद्द त्याला, तो राहत होता कुठं, वनात, म्हणून डोंगरी शब्द वापरलाय. त्या ठिकाणी राहायचा आणि राहता 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 त्या ठिकाणी त्यानं काय केला, एक मातीचा पुतळा तयार केला. द्रोणाचार्याला जसं बघितलं होतं तशा प्रकारे पुतळा तयार केला. वर आसनस्थ ठेवला आणि ठेवून त्यासमोर नतमस्तक झाला. आणि त्यानं सांगितलं की गुरु आजपासून तुम्ही माझे गुरु आहेत, तुम्ही सांगाल ती आज्ञा पाळेन. आणि ते गुरुला विचारायचं महाराज हे बाण असाच धरू का? नाही नाही चुकलं जरा इकडे तर आपणच म्हणायचा. म्हणत महाराज तो असा धनुर्धर झाला. त्याची परीक्षा बघण्याकरता एक वेळा, ती परीक्षा काय तुम्ही आम्ही बघितली नाही, कोणी ठरवली नाही, ते निसर्गानंच ठरवली महाराज. आणि त्या 105 जणाला घेऊन ज्यावेळा द्रोणाचार्य शिकारीला आले, बरोबर कुत्री होती. ती कुत्री भुकत जाऊन ते सावध जे चाललंय त्याला अडवत होती. त्या कुत्र्याच्या भुकण्याचा जो आवाज होता तो
तो आवाज भयानक होता. पहाटे 3 वाजता कुत्रं भुकावं महाराज, किती मोठा आवाज असतो. तुम्ही ऐकता का पहाटे 5 वाजता, 3 वाजता, 2 वाजता? ज्यांना ऐकतं त्याला माहिती आहे आवाज, अरे एवढा आवाज कसं काय म्हणजे कुत्र्याचा. आणि ते अनेक कुत्रे जर एकत्र असावे आणि ते जर म्हणावे, बोलावे, त्याचा आवाज किती मोठा असेल महाराज. असा आवाज येत असताना त्या आवाजामुळं चित्त विचलित होऊ लागलं, सावज पळू लागला आणि शिकार होईना. त्यावेळेला बाण टाका म्हणले. बाण टाकलं कुत्रं मरतंय. मारायला किती वेळ लागतं? एका बाणात 100 कुत्रे मरते. असा अर्जुनाचा बाण होता महाराज. पण अर्जुनाला सुद्धा तशा प्रकारची किमया प्राप्त नव्हती की जीव न जाता कुत्र्याचा आवाज बंद करायची. ती मात्र द्रोणाचार्यानं काय केली, असे बाण तोंडामध्ये भरले की कुठेही रक्त आलं नाही. पण त्याच्या जबड्यामध्ये बाण जाऊन बसायचा, जसं एखादं बालुशाहीमध्ये जाऊन बसावी. आणि ते सगळे मध्ये बाण गेल्यानंतर त्याचं भुंकणं आवाज बंद झाला. आणि हे कशामुळे बंद झाला, कुणी केला म्हणून विचारला आले. त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की म्हणले ते एकलव्यानं केलं. अरे असला धनुर्धर, द्रोणाचार्य बी आश्चर्य करू लागले. म्हणले असा धनुर्धर कधी आहे का जगात? अहो महादेवाबरोबर युद्ध करणारा अर्जुन होता, लक्षात ठेवा. अर्जुनाचं आणि महादेवाचं युद्ध समोरासमोर झालं, बाण युद्ध. त्याच्यामध्ये सुद्धा महादेवाला हरवलं, लक्षात ठेवा. ह्याचा शब्द आलाय, निवांत कवचाचा ठावो फेडीला. 33 कोटी निवांत कवच होते महाराज. किती? 33 कोटी. आणि ते वालुकामय प्रदेशामध्ये लपून बसायचे. आणि ज्यावेळेला सैन्य येत होते त्यावेळेला उठून बाहेर यायचे, बाणाचा वर्षाव करायचा. त्यांनी एकाच वेळा हल्ला करत असल्या कारण 33 कोटी निवांत कवचानी एक वेळा हल्ला केल्यानंतर त्याला परतवणं शक्य आहे का महाराज? अर्जुनाचं वर्णन करताना सांगितलं की 33 कोटी निवांत कवचाचा एका वेळेला मारण्याचा अधिकार फक्त अर्जुनाकडे होता. अर्जुनानं मारले. असा धनुर्धर, त्यालाही जमत नव्हतं, ते ह्या एकलव्यानं करून दाखवलं. म्हणून एकलव्य कुणाचा शिष्य आहे याच्याविषयी चर्चा सुरू झाली. आणि त्याला विचारल्यावर त्याने सांगितले माझं द्रोणाचार्य महाराज शिष्य आहेत. ते गुरु आहेत म्हणले, मी शिष्य आहे. आणि त्यावेळी महाराज त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून पांडवांनी विचारलं, काय महाराज? म्हणले चोरून शिष्य केला काय? कवा शिकवत होतो? आमच्यात तर राहत होतो. कवा शिकवलं? काय फी घेतली? आणि आमचं शिकवित असताना त्याला कसं काय शिकवलं? महाराजांनी त्याला सांगितलं, बाळा म्हणले खोटं बोलू नको, मी तुला शिकवलं. हो म्हणले. कसं काय? या म्हणले माझ्याबरोबर. गेले आणि समोर बघितलं तर आरशात बघावा तसा फोटो दिसला. महाराज हे थक्क झाले. त्यांनी सांगितले धन्य आहे बाबा म्हणले, आजपर्यंत गुरु शिष्याला शिकवत होता, आज शिष्यानं गुरुला शिकवलं. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी ती मूर्ती बघितली, थक्क झाले. आशीर्वाद द्यावा म्हणले, पण देता येत नाही. काही बोलता येत नाही, काही करता येत आहे, पण काही करता बी येत नाही. अशा अवस्थेमध्ये महाराज त्या ठिकाणी त्यांनी सांगितले, बरं मी शिकवलं म्हणतो ना, हो मग गुरुदक्षिणा दे. त्यांनी सांगितले काय मागा? कितीही मागा. त्याच्याकडे काय होती? एक लंगोट होती. उत्तर देताना सांगितले डोंगरी जयापाशी होते. तो डोंगरात राहत होता महाराज, वनामध्ये. पण गुरुच्या सामर्थ्यामुळं तो जगामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून उदयाला आला. पण गुरुनं केलेला संकल्प मोडला जातो. म्हणून गुरुने सांगितलं की तुझा उजव्या हाताचा अंगठा दे म्हणले. ज्या अंगठ्यानं खूप केले महाराज अर्जुनाला मोठं करण्याकरता. कर्णाला बी शाप द्यायला लावला
ब्राह्मणाकडून दिला, गुरुकडून दिला. गुरु कशी शाप देतात का हो? गुरुनीही शाप दिला, परशुरामाने शाप दिला. क्षत्रिय असताना ब्राह्मण म्हणून माझ्याकडून शिक्षण घेतला, म्हणून मी शिकवलेली विद्या ऐन वेळेला कामाला येणार नाही. हे लक्षात ठेवा. या ठिकाणी गुरुचं सामर्थ्य काय असतं हे कळत नाही तोपर्यंत आपल्याला आपला अनुभव काय कळत नाही. आम्ही मी करू लागलो, माझ्यामुळं होतं, माझ्याशिवाय होत नाही, अशा प्रकारच्या सगळ्या कल्पना ज्या ठिकाणी बंद पडतात त्या ठिकाणी गुरुचं सामर्थ्य चालू होतं. आणि आमच्या महाराजाबद्दल बोलायचं असलं तर माझ्या मते वारकरी संप्रदायामध्ये एवढं श्रेष्ठ पद कोणाकडे नव्हतं. कोणत्याही बाबतीत मोठ्याने कबूल केलं. मोठ्या बरोबर गात होते महाराज. मोठ्याची कीर्तनं महाराजांनी चालल्यानंतर महाराजांना चाल म्हणायला लावायचे. मी त्या दुधीवऱ्यामध्ये बघितलं की त्या ठिकाणी महाराज वर कीर्तन करत असताना चाल म्हणायला लावायचे. मग ते महाराज लोकांनी सांगितलं, महाराज म्हणजे चाल म्हणा. महाराजांनी उठून उभा राहावं खुर्चीवरून, आता टाळ नाही, बसून म्हणा. नाही म्हणले, उभा राहून म्हणतात. मला तर माहीत आहे, मी ऐकलोय, मी बघितलोय माझ्या डोळ्यानं. ज्ञानेश्वर महाराज देवकर यावेळेला कीर्तनाची चाल म्हणण्याकरता बाबा महाराजाला सांगितली. त्यावेळेला त्यांनी कबूल केलं की गायचं असेल तर बाबाशिवाय दुसरं कोणी गाणार नाही, आणि सांगायचं असेल तर दुंडा महाराजाशिवाय कोणी सांगणार नाही. काय महाराज एक वक्ते होते. ते भीमसेन महाराज वगैरे नावं घेताना मला सुद्धा आश्चर्य वाटतंय कधी कधी. ते ठकसेन महाराज, अहो गिड्डू मूर्ती होती महाराज. एकदा कीर्तन सुरू झाल्यानंतर आवाज काय खणखणीत आवाज होता, आणि ते ढग्याच्या वाड्यात कीर्तनं चालायची. मला हे उजळणी करण्याकरता बसवलंय महाराज. मी काय प्रवचन करायला का? उजळणी करालो मी. माझ्या जीवनामध्ये कुठं जाऊन मी काय काय भानगडी केल्या त्याचं वर्णन आहे. म्हणून त्या कोळ्याच्या पोराला जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धराचा मान जो मिळाला तो पुतळ्यापासून मिळाला. पुतळा कशाचा होता? मातीचा. म्हणून साधना करताना देव असावा किंवा गुरु असावा किंवा संत असावे, या तिघापैकी दुसऱ्याची कोणाचीही गरज नाही. मग यांची नावानं माती घ्या नाहीतर मूर्ती घ्या, यांच्या समोर आपली साधना असावी. कधी कधी माणूस काय म्हणतो, यांनी जेवले नाही, तो जेवले नाही. जेवण माहीत का तुला? रात्री बेरात्री खात असेल. काय तर खाल्ल्याशिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही. थोडं खात असेल पण खात आहे. तसं थोडं काहीतरी करत असेल, थोडे परी निरा असतं, एक वेगळं असतं, कोरं असतं, शुद्ध असतं. अंतकरण एवढं शुद्ध होतं महाराज. शुद्ध अंतकरणामध्ये बोध कायम टिकतो, आणि अशुद्ध अंतकरणात असलेला बोध निघून जातो. आपुलाले चित्त शुद्ध करा. तुमचं चित्त शुद्धीसाठी वारकरी संप्रदाय देवप्राप्ती करता नाही महाराज. देव प्राप्त आहे. प्राप्त असलेल्या देवाला प्राप्त करून घ्यायचं. अप्राप्त राहिला असेल तर प्राप्त करून घेऊ, पण देव आम्हाला प्राप्त आहे, आणि प्राप्त असल्या कारणाने आम्हाला कोणतीही साधना करण्याची काही गरज नाही. फक्त अंतकरण शुद्ध केलं पाहिजे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. मी बघितलं नाही पण ऐकलो. एक उत्तर प्रदेश असलेला संत, अंगावरती ज्याच्या मोठा सर्प होता, तो खेळायचा. इकडून जाऊन वर यायचा, वरून येऊन खाली घ्यायचा, खालून येऊन वर जायचा. असा महात्मा पंढरपूरला आला. ऐकलेला आहे, मी बघितलेलं नाही. मला कोणतरी सांगितलं, म्हणलं हे जरा वजन जास्त झाले, घेता का? हे साप कुठं घेताच येत का? काय पोरगा आहे लहान, कोणाचं का असं ना घेऊ म्हणाला. घ्या की जरा म्हणले. नको म्हणले. कोणतं सांगितलं घेण्याकरता? कोण आहे का असं जगात? आहे की म्हणले पंढरपुरामध्ये दुंडा महाराज आहेत.
आणि दोंडा महाराजकडे पाठवलं. महाराजांचं समोर बसलेले बघितलं आणि त्यांनी सांगितलं महाराज घेता का? हो म्हणले घेतो की. असा हात केला, त्याच्यावरती सर्प दिला. महाराजाच्या अंगा खांद्यावरून खेळला महाराज. महाराज त्यावेळेला रुमाल नव्हता, कारण कार्यक्रमाच्या वेळा घालत होते, इतर वेळा डोकरी काम होतं. तर तुम्हाला सांगतो असं डोक्यावरती जाऊन असा फणा काढला. जे नाथ महाराजांचं चित्र आज आपल्याला दाखवलं जातं त्या चित्राप्रमाणे त्याचं ठिकाण होतं. भीती काय? भीतीचं कारण नाही. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्प तया. सर्प काय करत नाही महाराज, पण आपल्या गुरुचं सामर्थ्य असतं ते एवढं लक्षात ठेवावं. आता जास्त वेळ जेवढा वाढवेल तेवढं वाढतं. मला काय माहिती भान राहत नाही. ते गाढव जर चरावं लागलं आणि हिरवं जर दिसलं ते चरत चरत पुढं जाते, पण महागाडी म्हणून बघितलं अरे एवढं खायचं राहिलं का म्हणतंय. तसं महाराज आपल्याला होऊ नये म्हणून जरी किती चांगलं वाटत असलं तर जास्त वेळ घेऊ नये. तसं बघायला गेलं तर उशीर चांगला अर्धा तास झालेला आहे. आता हरिपाठ चालू व्हायला पाहिजे, त्याने प्रवचन सुरुवात आहे म्हणल्यावर जमत नाही. उशिरा चालू केलं आहे म्हणून उशीरपर्यंत झाला आहे. पण या ठिकाणी पूर्ण नाम देऊ. पुन्हा कधी मिळालं तर चान्स आपण घालू. आज चान्स दिलेत. महाराज इकडे निघून गेले, ते मनोज महाराज खलाटे आले नाहीत. त्यांना बसा म्हणलो तर त्याने असं केले. असं केल्यावर मला वाटतं मग आता गेले म्हणलं याने. जाऊ द्या, आपल्या वाट्याला आलेली सेवा आहे, आपण तर का सोडावी. कारण सेवा मिळाली तर सोडू नये. मला बी त्या ह्याचं वरळेगावचं विचारलं, म्हणे महाराज तुम्ही आलं नाही. मी आलं नाही. का आलं नाही? आणि दुखाला होतं जरा थोडंसं कणकण आली होती. कणकण ते डॉक्टरला बी कळत नाही बरं का. कणकण आली होती म्हणलं. अविनाश महाराज आले होते प्रवचनाला, त्यांनाच कीर्तन करा म्हणलं. म्हणलं भागलं म्हणले भागलं. आणि अविनाश महाराजचं मी कौतुक त्यांच्या तोटावर करतो की मी ज्यावेळेला त्या बोराळा कीर्तनाला जात होतो तर माझं ऑपरेशन झालं डोळ्याचं आणि कीर्तनाचा टाईम आला. महाराजांना सांगितलं तुम्ही जावा, ठिकाण लिहून देतो. त्यांना नंबर आणि पत्ता दिला, गाडीचं नाव सांगितलं, किती वाजता आहे ते सांगितलं. महाराज गेले कीर्तनाला आणि कीर्तनावरून आले. पुढं 6 महिन्यानंतर मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की म्हणजे तुमची उणीव भासली नाही. म्हणलं वा, हेच ऐकायचं होतं, दुसरं काय. आज कोणतर म्हणलं की अविनाश महाराज कुठं शिकले. म्हणलं कुठं शिकले? देवापाशी शिकले. आपणच देव होय गुरु. देव आपणच गुरु होतो आणि शिकवतो. महाराज आपला अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत हे टिकतं. अशुद्ध ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशी निघून जातं. मला सुद्धा पहिल्यांदा ज्यावेळेला भागवत वाचत होतो त्यावेळेला सगळे वंश सांगत होतो महाराज. सूर्यवंश आणि चंद्रवंश तो कसा दोन्ही एक झाला हे सगळं सांगण्याकरता बघायचं असलं सुधाकर महाराज इंगळे सांगितले की पोद्दार महाराजांनी सांगावं. कौतुक आहे बरं का त्यांचं बी. का माझ्यापेक्षा जरी लहान असले तरी त्यांनी सांगावं. का परवाच भेट झाली त्या सुधाकर महाराज शाणेच्या या ठिकाणी नामदेव महाराजांच्या ग्रंथाचं वाटप झालं त्या गुमानला सप्त्यासाठी. तेव्हा त्यांना बोलवलं होतं. मग त्यांनी त्यांचं म्हणणं महाराज तुम्ही या. मी अहो म्हणलं हे मीच करालो त्यामुळं मी काय पुढे येऊ, तुमच्या तुम्ही करा. नाही म्हणले तुम्ही ज्येष्ठ आहे, तुम्ही समोर यावं लागतं. आणि त्यांनी महेशला सांगितलं की पोद्दार महाराज ज्येष्ठ आहेत. त्यांनी सांगितलं सगळं आमचं त्यांनीच करतात, मला तर काय काय. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय, आपण हे सगळं करण्याकरता जन्माला आलो, हे केलंच पाहिजे. याच्याशिवाय आपला उद्धार नाही महाराज. हे नाही केलं तर पाप लागल, केलं तर पुण्य लागणार नाही. प्रवचन केलात, कीर्तन केलात, पूजा केलात, भजन गायलात, जागर केलात, बरोबर आहे, पुण्य लागेल हे सांगणार नाही. पण नाही केलं तर पाप मात्र लागेल. म्हणून परमार्थातल्या साधना बंद पडू नये, अखंड साधना करावी. अशी अखंड साधना ज्याच्या हातून घडते त्याला ज्ञान आपोआप प्राप्त होतं महाराज. ज्ञान स्वसंवेद्य आहे, हे आतल्या आत तयार होणार आहे.
त्याला बाहेरून आणावं लागत नाही. बुद्धी बाहेरून आणावं लागते का? नाही म्हणजे नवी पेठला जाऊ चांगली मिळते आहे, एक कोरभर बुद्धी द्या म्हणले आम्हाला, असं कधी मिळत नसतं. ते बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून हरिपाठ रोज म्हणावा. आपल्यामध्ये एकच आहे महाराज. मला एवढं आनंद वाटतो, एक माणूस असू द्या, 2 असू द्या, 4 असू द्या, पाऊस येऊ द्या न येऊ द्या, ऊन पडू द्या, कुणाची लग्न असू द्या, पण हरिपाठ बंद होत नाही, हे माझं भाग्य आहे. ज्याच्यासाठी संकल्प केला होता तो सत्य संकल्पाचा दाता नारायण. नारायण सत्य संकल्पाचा दाता आहे. भजनाला जागा मिळत नव्हती. अनेक अनुभव सांगतो, अनेक 5 मिनिट घेतो. आम्हाला भजनाला काय करावं लागत होतं, खांद्यावर मृदंग ठेवायचा, दुसऱ्याच्या खांद्यावर टाळ द्यायचे. तेव्हा टाळ असं पोत्यात घालत नव्हते महाराज. टाळ अडकावून ते इकडं हडपी केल्यासारखं राहायचे. 2-3 घ्यायचे, मृदंग घ्यायचं, विणा घ्यायचा. आणि तुमच्या घरी भजन करू का म्हणले, हे नको म्हणले, आमच्यात भजन हे असं करू करू आम्हाला पळवलं महाराज. जागा कुठं स्थिर झाली नाही. मग बाबूराव दादांची इच्छा होती, मालक तुम्हीच काय तर करू शकता. त्याने म्हणले आमच्या सगळ्यापेक्षा तुमची सांपत्तिक स्थिती चांगली आहे, तुम्ही खात्यापित्या घरचा आहोत. म्हणून मी मध्ये बी सांगितलं, अशा 4 पिढ्या बसून खाईल एवढं आहे महाराज. कारण तुका म्हणे पोते देवे भरले नोहे रीते, देवानी भरलेला असल्या कारण रिकाम होत नाही. असं भजन करण्याकरता कुठेही जागा मिळाली नाही. म्हणून देवाने हे पूर्ण अशा प्रकारची सत्तेनं हातात दिलेली जागा मिळाली. हे तर दुसरं काय करावं वाटत नाही महाराज. भजनाशिवाय दुसरं काय नको. 4-5 वाजता येऊन वाट बघतो फक्त त्या हरिपाठाची. हरिपाठ मिळाला की मी म्हणतो धन्य म्हणवी न माझी आज संचिता, माझं संचित आहे ते धन्य म्हणेन. कौतुक वाटे झाली या वेचाचं कौतुक वाटतं. मागं बघितल्यानंतर वाटतं की आपण काय खेच झाड की पत्ती, पण महाराज एवढ्या पत्त्या लागल्या, ह्याच्यावरून आपलं भाग्य आहे. झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करू. गुरुसाठीच घेतलेला हा एक ओवी होती. श्री गुरुचरणी नावे माती, डोंगरी जयापाशी होती, तो कोळिया त्रिजगती एकविध झाला. मलाही ओवी पाठ झाली महाराज. मला काय ओव्या पाठ झाल्या, त्यात कीर्तनाचे निरंटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते 10 ओव्या पाठ झाल्या. ते नांदेडकर महाराजांचं पुण्य, आमचं नाही बरं का. नांदेडकर महाराज असं काही सांगायचे रंगून की त्या सांगण्यामध्ये गुंतला मनुष्य की ते पाठच व्हायचं. त्यावेळेचं अंतःकरण माझंही आज राहिलं नाही. मानसिक अवस्था असती ना, ती मानसिक अवस्था जे टिकायला पाहिजे होते ते टिकत नाही महाराज, कधी कधी बदलत राहते. म्हणून झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करू आणि या ठिकाणी पूर्णविराम देऊ. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, गोपाल कृष्ण भगवान, प्रभू रामचंद्र महाराज, पवनपुत्र हनुमान, संत एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज, सद्गुरु दादा महाराज, अप्पा महाराज, बाबा महाराज की जय. के देवे येणे वागज्ञ तो शावे, तो शो निमज द्यावे, जे खांची तया सत्कर्मे रती वाढो, होता परस्परे जडो, दुरितांचे तिमिर जावो, विश्व सुधर्म सूर्य पाहो, जे देवांशील तो तेला हो, मंगळ निष्ठांची चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव, चंद्रने जालांछन, मार्तंड जे तापहीन, सर्वाही सदा सज्जन, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोके, भजे जो आदिपुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीवे, विशेष लोकी द्रष्टादृष्टविरे, एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया, येणे वरे ज्ञान देवो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव.